ओवी, ओमिका, ओमकार, ओम, ओ या लेटरवरून जर तुमचं नाव सुरू होत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. ओ हा अल्फाबेट जो आहे तो इंग्लिश अल्फाबेट्समधला 15वा अल्फाबेट आहे. सो या लोकांना एनर्जी मिळत असते 1, 5 आणि 6 म्हणजे सूर्य, बुध आणि शुक्राकडून. सो किती लकी लोक असतील ना. पण या लोकांच्या बाबतीत काय होतं, हे लोक थोडेसे सेल्फिश असतात, थोडेसे सेल्फ सेंटर्ड असतात. त्यामुळे काय होतं, यांचे जेवढे मित्र बनतात ना तेवढेच त्यांचे शत्रूही बनतात. पण हे लोकांना आयुष्यात कधी कधी धोकाही खूप मिळतो. भले ते कामाच्या ठिकाणी असो, प्रेमात असो, फायनान्शियल असो किंवा ऑफिशियल असो. पण दीज पीपल आर प्रोन टू गेट चीटेड. पण कितीही स्ट्रगल्स जरी आयुष्यात ह्यांच्या आले तरी ह्या लोकांना इझिली हे लोक गिवअप करत नाहीत. सो या वृत्तीमुळे ना ते लोक नक्कीच कुठलंही स्ट्रगल असलं तरी आयुष्यात सक्सेसफुली त्याच्यातून बाहेर पडतात. कुठल्याही सिच्युएशनमधून ते लोक त्यांच्या जिद्दीनी, चिकाटीनी आणि डिटर्मिनेशननी बाहेर पडतात. ही एनर्जी त्यांना मिळते सूर्याकडून. येस, डिसिप्लिन, जिद्द, चिकाटी ही त्यांना सूर्याकडून मिळत असते. कम्युनिकेशन स्किल्स, बुद्धीचा कारकग्रह आहे. सो बुद्धी आणि कम्युनिकेशन स्किल्स हे त्यांना बुधाकडून मिळत असते. आणि शुक्राकडून जे मिळत असतं ते असतात भरपूर अपॉर्च्युनिटीज. सो भले लाईफमध्ये खूप स्ट्रगल असो, भले लाईफमध्ये बरेचसे शत्रू असो, भले लाईफमध्ये कितीही धोका मिळो, हे लोक सक्सेसफुल मात्र नक्की होतात. यांचा भाग्योदय जो आहे तो थोडासा उशिरा होतो, पण होतो मात्र नक्की. याच लोकांचं ओ अक्षराचं जर मराठीमध्ये सांगड घालायची झाली तर रास येते वृषभ. वृषभ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे, ज्याच्याबद्दल आपण आत्ताच डिस्कस केलं. सो ओ या अक्षरावरून तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा तुमचं नाव सुरू होतं का, आणि हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्याबरोबर मॅच होत आहेत का, हे मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. प्लीज डू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि लवकरच भेटूयात पुढच्या अक्षरासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.